नमस्कार. आज आम्ही रविवारच्या सुट्टीमुळं बरेच कामं केलेली आहेत आणि तरीही लाडू आता समोर तुम्हाला दिसते झाडून घेत आहे. यानंतर आम्ही जेवण बनवणार आहोत. आणि माझ्या कुंडीमध्ये हे झाड जे दिसते ना, हे बेलाचं झाड आहे. याच्यासाठी एक छान व्हिडिओ मी बनवेन नंतर. याला 5, 3, 4 अशी पानं आहेत आणि छोट्याशा कुंडीमध्ये इतकं मोठं झाड झालं जे वर छताला लागलेलं आहे. चला तर सुरू करूया आपण. माझ्याकडे काल पोळ्या शिल्लक राहिल्या होत्या, तर त्या मी मिक्सरमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. लाडूला फार आवडतं हे. तर त्यात मी अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा तिखट, कारण लाडूसाठी कमी तिखटाचंच बनावं लागतं मला. अर्धा चमचा मीठ, हे सर्व टाकल्याच्यानंतर मोठं शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं होतं मी आणि ते छानमध्ये मिक्स करून घेतलं सगळं काही. बाजूलाच मी कांदा आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली होती आणि कढई तापवण्यासाठी ठेवलेली होती. दोन्ही सगळं आवरून घ्यायचं होतं, कारण लाडूला भूक लागली होती आणि ती काम आमचा दिवसभर सुट्टीमुळं चालूच होतं. उद्यापासून शाळा सुरू होणार आहे म्हणून. तर आता मी कढईमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये मोहरी जिरे टाकले, खूप साधीशी फोडणी टाकले, त्यात कांदे आणि बस कोथिंबीर टाकली. आणि संध्याकाळ झाली होती त्यामुळे मी माझ्या कुंडीतला कढीपत्ता तोडला नाही, संध्याकाळची वेळ होती म्हणून. आणि आता आपण त्या पोळीच्या तुकड्यामध्येही टाकलेलं आहे आणि आता वरून कांद्यालाही थोडंसं हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकून घेते, जे की कांद्यापुरतंच असेल फक्त, कारण आपण पोळीच्या तुकड्यामध्ये तर सर्व काही टाकलेलंच आहे. तर आता कांदा छान भाजलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व पोळीचे तुकडे मध्ये मिक्स केलेले आहेत आणि हे छान असे आता मस्त गरम परतून घेऊ आपण. त्याची एक छानशी अशी वाफ काढून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं, गॅस कमी करून. आणि आता तुम्ही पाहू शकता हे छान तयार झालेलं आहे आणि त्याच्यासोबतच मी कढी केलेली आहे ताकाची. तर फार छान लागते कढीसोबतही. तुम्ही ट्राय करून पहा.